या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of Tizer super soft shirts। तर उद्धव आणि रश्मी ठाकरे संजय राऊतचं तोंड चपलेनं फोडतील, नारायण राणे यांचा इशारा। वैभव नाईकांच्या अडचणी वाढणार, कणकवलीतील मालमत्तेची मोजमापे सुरू। आणि विकासाआड येणारे अधिकारी हवेत कशाला, पालकमंत्र्यांची भूमिका योग्यच। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of Tizer super soft shirts। आता पाहूयात सविस्तर बातम्या। SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग वंध्यत्व निवारण, निदान आणि उपचार या अंतर्गत अत्याधुनिक सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध। सोनोग्राफी, लेप्रोस्कोपी, HSG, फॉलिक्युर स्टडी, हार्मोन टेस्ट, हिस्टेरोस्कोपी, IUI आणि इतर अत्याधुनिक सुविधांचा समावेश। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जळजळीत शब्दात टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवाय त्यांना भेटून संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहे। संजय राऊत यांनी उद्देश चांगला नाहीये, मातोश्रीबद्दल संजय राऊतांची भूमिका योग्य नाही असं राणेंचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरेंना भेटून असं काही मी गोष्टी सांगणार आहेत, त्यामुळे संजय राऊत चपलेनं मार खाणार असं नारायण राणे म्हणाले। नेमकं काय म्हणाले त्या संदर्भात नारायण राणे पाहूया। एक तुम्हाला आज गोष्ट सांगतो, एक ना दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार। कशासाठी माहितीये ना, मी खासदार झाल्यानंतर माझ्या बाजूला संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बद्दल जे काय सांगायचं ना ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार आहे। चपल्याने नाही मारलं उद्धवने आणि रश्मीने तर मला विचारा। हा शिवसेना वाढवणारा नाही, संपवणारा आहे। हा मातोश्रीला सुरुंग लावणारा हे विष आहे। तो ज्याच्यावर अंगावर हात टाकेल खांद्यावर, तो खांदा गळलाच समजा, असा हा विषारी प्राणी आहे। त्यामुळे मला परत संजय राऊत बद्दल विचारू नका, पण एक ना एक दिवस प्रोटेक्शन सोडून मी संजय राऊतच्या समोर जाणार। त्यांनी मलाही करणं, माझा इतिहास आहे ना शिवसेना घडवण्यामध्ये आहे, शिवसेना संपवण्यामध्ये नाही आहे। माझ्या वार्तेला येऊ नको, तू सांगशील आजही आहे, उद्या बोलशील तर मी उद्या त्रिपुराला आहे कामात। त्रिपुराला मी पण दर्शनाला चाललोय देवीच्या। त्यामुळे हे प्रश्न सोडा, राज्याच्या विकासाबद्दल बोला, लोकांच्या रोजीरोटीबद्दल बोला, शेतकऱ्यांना पिकांना भाव देण्याबद्दल बोला, बेकारी घालवण्यासाठी आपण काहीतरी काम करूया आणि ते तुम्ही लोकांपर्यंत विचारा। आमच्या शासनाचे, राज्य केंद्र सरकार माननीय मोदी साहेबांनी या 8 वर्षांमध्ये 30 योजना या कोणी आतापर्यंत सरकारने जाहीर केल्या 30 योजना दिल्या हो। आज आम्ही या वर्षी गरिबांना 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची योजना, परत एकदा 2 लाख कोटी खर्च येणार। हे पवित्र काम मोदीच करू शकतात। शिवसेनेला हा शब्द जड जाईल, जिभेवर येणार नाही। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108।
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर पुन्हा एकदा प्रचंड जहरी टीका केली आहे। यावेळी संजय राऊत प्रचंड संतापलेले दिसून आले। पत्रकारांशी बोलताना संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया। आयुष्यामध्ये मी नारायण राणेला कधी भेटलो नाही पक्ष सोडल्यावर, बरं का, हे सगळ्यांना माहिती आहे। मी कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही, त्यांचं तोंडी बघत नाही। त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा व्यक्त झाली, हे चांगलं लक्षण आहे। मी निमित्त ठरत असेल त्यांना भेटण्यासाठी। आत्ताच माझं उद्धव साहेबांशी बोलणं झालं या विषयावर, ते मी हसत होतो, बरं का। आणि सुरुवात कोणी केली? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ह्यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये चिखलफेक करायची सुरुवात या माणसानं केली, आम्ही नाही केली। आमच्या नादाला आता यापुढे लागला कोणीही तर तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत। आणि फार हे धमक्या दादागिरी करू नका, आमचं अख्खं आयुष्य रस्त्यावर गेलं। तू कधी रे कानफडात खाल्लीस? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतोय आम्हाला, या दाखवतो। माझ्या माहितीनुसार त्यांचं केंद्रीय मंत्रिपद जातं। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशालाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। होय जुईली आमदार वैभव नाईक यांना रत्नागिरीच्या एसीबीच्या विभागाने चौकशीसाठी बोलावले होते, तसेच पत्र देखील पाठवले होते। त्यानंतर एसीबीने आज कणकवली येथील आमदार वैभव यांच्या घराची मोजमापे घेण्यास सुरुवात केली आहे। रत्नागिरी लाचलुचपत विभाग प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर या चौकशीमध्ये आता नव्याने एक ट्विस्ट आल्याचे आता या कारवाईत उत्सुकता आहे पुन्हा एकदा लागून राहिली आहे। आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आल्यानंतर आता आमदार नाईक यांचे कणकवली घर, शिरवल येथील विजयवाडा नाईक फार्मसी कॉलेज, क्रशर तसेच हळवल येथील पाईप फॅक्टरी या सर्व ठिकाणच्या बांधकामाची यावेळीच्या दरानुसार व्हॅल्युएशन करून अहवाल सादर करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत। त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्या या कारवाईला आता नवीन वळण लागल्याची दिसून शक्यता आहे। त्यामुळे ही मोजमापे आता घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे। सकाळपासूनच ही मोजमापे बांधकाम विभाग घेत आहे आणि याची आता व्हॅल्युएशन किती, त्या स्तराचं व्हॅल्युएशन किती हे आता चौकशी होणार आहे। यानंतरच वैभव नाईक यांची प्रतिक्रिया येणार आहे। त्यामुळे आता सध्याच्या वेळेला एक महत्त्वाची बातमी म्हणजे आमदार वैभव नाईक यांच्या घराची मालमत्तेची मोजमापे सुरू आहेत, ही एक महत्त्वाची घडामोड आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल।
आनंदी रहा। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून वाद सुरू झालाय। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते असं म्हणत या वादाला तोंड फोडलं होतं। त्यानंतर आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर हा चिघळत गेलेला वाद अगदी वैयक्तिक टीकेपर्यंत येऊन पोहोचला। मात्र अजूनही हा वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। पुण्यात शुक्रवारी अजित पवार आणि कार्यकर्त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असे स्टिकर गाड्यांना लावून आंदोलन केलं। याला भाजप आमदार नितेश राणेंनी स्टिकर लावूनच प्रत्युत्तर दिलंय। मात्र हे स्टिकर थोडेसे वेगळे आहेत। कणकवलीत गाड्यांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात लावण्यात आलेत। आता मोहीम थांबणार नसून महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। पाहुयात काय म्हणाले त्या संदर्भात नितेश राणे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर हे पदवी वर्षानुवर्षे दिलेलं आहे, पिढ्यानपिढी दिलेलं आहे। आत्ता कोणतरी उठतो आणि सांगतो की बाबा धर्मवीर ही पदवी लावू नका, ते धर्मवीर नव्हते। कोणतरी आपलं सिरियल चालावं म्हणून कोणाला तरी कागदावर काहीतरी लिहून देतो आणि ते मग पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवतात। या सगळ्या गोष्टीमध्ये मुळे वर्षानुवर्षाने पिढ्यानपिढी ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या काय गोष्टी थांबणाऱ्या नाही आहेत ना। आमच्यासाठी आणि उभ्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत आणि ते धर्मवीरच राहणार। आज या सिंधुदुर्गामध्ये, कोकणामध्ये विविध या आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या गाड्यांवर भारतीय जनता पक्ष असो की शिवप्रेमी असो या सगळ्या जणांनी आपल्या गाड्यांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्टिकर लावण्यास सुरुवात केली आहे। आणि आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मोहीम आम्ही सन्मान्य बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली राबवणार आहोत। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल। आता चक्क फ्लॅटच्या दरात तयार बंगलो। आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर। उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण उपलब्ध। बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली। मोबाईल नंबर 9420 73 94 18, 86 057 41 030 आणि 95 45 18 99 89। कणकवली खरेदी विक्री संघाची आत्ताच निवडणुकीचा निकाल लागला आणि भारतीय जनता पक्ष म्हणून 14 आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणून 1 असे 15 आमचे युतीचे उमेदवार नुसतं घासून नाही पण ठासून निवडून आलेले आहेत। मतदानाचा अगर तुम्ही थोडा अभ्यास केला किंवा निकालाचा थोडा अभ्यास केला तर बरेपैकी विरोधकांची पण मतं आमच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये भेटलेली आहेत। आज पूर्ण दिवस जे काय वातावरण होतं आणि गेली 5 वर्ष आमच्या विठ्ठल देसाईंच्या नेतृत्वाखाली जे काय आमचा संघ चालला त्याच्यावरच मतदारांनी विश्वास ठेवून सन्मान्य राणेसाहेब, सन्मान्य आमचे रवी चव्हाण साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, आम्ही यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत एकदा हा संघ आमच्या हातात दिलेला आहे। आम्ही ह्या निमित्ताने मी
सगळ्यात माझ्या मतदारांना, शेतकऱ्यांना विश्वास देतो की पुढचे 5 वर्ष जो काही विकासाची घोडदौड आत्तापर्यंत आम्ही सुरू ठेवली होती त्याचा पुढचा टप्पा तुम्हाला ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये बघायला मिळेल. आणि परत एकदा माझ्या सगळ्याच मतदारांचा मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर ह्या निवडणुकीसाठी ज्या पण भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी जे दिवस रात्र मेहनत केली आणि आज हे ऐतिहासिक विजय असा मिळवून दिला. आज तुम्ही खरं म्हटलं तर पाहिलं तर माजी केंद्रीय मंत्रीपासून सगळेच्या सगळे आमच्या विरोधात उतरून त्या खुर्चीवरून बसले होते, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची कोणाचीही ताकद चालली नाही. कारण का सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पक्षाचा आता गड झालेला आहे, बालेकिल्ला झालेला आहे. म्हणून ह्या पुढच्या प्रत्येक निवडणुका फक्त इथे भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना जिंकेल असं वातावरण ह्यापुढे तुम्हाला दिसेल. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो. होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कणकवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आलेला तब्बल 28 कोटींचा निधी वारंवार सूचना करून देखील अखर्चित ठेवल्याप्रकरणी तडकाफडकी बदली केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव चव्हाण यांनी मॅटमध्ये जाऊन तक्रार करत आपल्या बदलीला स्थगिती मिळवली आहे. परंतु अनामिका चव्हाण यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या लोकहिताच्या भूमिकेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असल्याचं दिसून येत आहे. पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. स्थानिक नेत्यांच्या मदतीनं टेंडर्स फिक्स करून जनतेच्या पैशात ऐश करण्याची सवय लागलेल्या टोळीच्या माध्यमातून अनामिका चव्हाण यांची ढाल करत खेळी केली जात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. याकडे पाहिलं तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे शिस्त पाळणारे, जनहितार्थ काम करणारे, स्वच्छ प्रतिमेचे मंत्री म्हणून पाहिलं जातं. जनसामान्यात मिसळणारे ते एक मंत्री आहेत. सहसा ते आक्रमक होत नाही. त्यांच्या कामाची पद्धत ही लोकहिताची अधिक असते. पण जर कुणी जनतेच्या विकासाआड येत असेल तर त्याची गय न करणारे मंत्री अशी त्यांची ओळख आहे. जनतेसाठी रवींद्र चव्हाण किती आक्रमक होतात हे देखील संपूर्ण राज्यानं पाहिलं, अनुभवलंय. त्यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची तडकाफडकी बदली केली. ही बदली मॅटच्या दृष्टीनं घाई गडबडीची, तांत्रिक दृष्ट्या चुकीची असेलही, पण हा निर्णय घेण्यामागचा त्यांचा हेतू देखील लक्षात घेणं, तो तपासणं आवश्यक आहे. ज्या जनतेच्या पैशातून आपली चूल चालते याची जाणीव न ठेवता निधी अखर्चित ठेवत विकास कामात खोडा घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणं हे एका लोकप्रतिनिधीचं काम असतं. तेच काम पालकमंत्री महोदयांनी केलंय. विकासाच्या नावाखाली आपली घरं भरणाऱ्या टोळीला मुळासकट उखडून टाकण्यासाठी त्यांनी टाकलेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पदच आहे आणि लोकप्रतिनिधी कसा असावा हे सांगणार आहे. अशा टोळीला जोवर चाप लागत नाही तोवर जिल्ह्याचा विकास होणं देखील मुश्किल आहे. त्यामुळेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेला जनतेतून पाठिंबा मिळतोय. निसर्ग संपन्न आंबोली घाटाची देखभाल दुरुस्ती न राखल्यानं झालेली दुर्दशा, ब्रिटिशकालीन बुजलेले नाले, यामुळे कोसळणारा घाट, गाळ उपसा दरम्यान ऐतिहासिक मोती तलाव कठडा कोसळण्यास जबाबदार असणारे सुपीक बुद्धीचे अधिकारी, रस्त्यांची झालेली चाळण ज्याचा अनुभव स्वतः मंत्र्यांनी घेतलाय, अंध अपंगांसह खासगी कंपन्यांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात होणारी रोजची आंदोलनं याचा विचार देखील करणं आवश्यक आहे. रोज उठून आंदोलनं, उपोषणं करायची खुमखुमी जनतेला नाहीये याचं भान देखील संबंधितांनी ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय आणि विकास कामात आड येत कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी हवेत तरी कशाला, हा सामान्यांचा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे सामान्य जनतेच्या टीकेला आणि रोषाला सर्वप्रथम लोकप्रतिनिधींना सामोरं जावं लागतं.
परंतु यात सर्वाधिक नुकसान हे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या सामान्य माणसांचंच होतं. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे माघारी गेलेला 28 कोटींचा निधी हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. हा निधी अखर्चित राहिल्यानं पुन्हा माघारी गेला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस, रत्नसिंधूच्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा आला आणि टार्गेटवर होते ते हेच बांधकामचे अधिकारी. खरं तर त्या क्षणी ऍक्शन होणं हे क्रमप्राप्त होतं. प्रशासकीय व्यवस्था माजली तर तो लोकशाहीचा पराभव मानला जातो. प्रशासन हे लोकसेवक आहेत याचा विसर या लोकांना पडतोय. एसी केबिन, बसायला खुर्ची आणि सरकारी सुविधा मिळाली की आपण जनसेवक आहोत याचं आणि जबाबदारीचं भान अशा काहींना राहत नाही. काही याला अपवाद देखील आहेत, परंतु अशा लोकांमुळे सर्वांची तुलना एकाच तराजूत केली जाते. निधी अखर्चित ठेवणं, कामाचे आकडे फुगवणं, टेंडर सेट करणं हे प्रशासकीय घोटाळ्यातील भाग असून सार्वजनिक बांधकाम विभागातील अशा काही अधिकाऱ्यांमुळेच हा विभाग सार्वजनिक भ्रष्टाचार विभाग असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करतात. या गंभीर आरोपाचा खुलासा आजवर कधी झालेल्याचं ऐकिवात नाही. मॅटमध्ये गेल्यानंतर राज्य व्यवस्थेस आव्हान करता येतो अशी धारणा काहींची झालेली आहे. मात्र यात नुकसान होतं ते सामान्यांचं. आलेला निधी अखर्चित राहून परतून गेल्यास त्याचं सोयरसूतक प्रशासनाला नसतं. नुकसान होतं ते सर्वसामान्यांचं आणि लोकांच्या टार्गेटवर असतात ते राजकारणी. माघारी गेलेल्या या निधीतून रस्ते, वीज, पाणी, साखर, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत गरजांची पूर्तता झाली असती. आजही असंख्य लोक यापासून वंचित आहेत, तर दुसरीकडे आलेला निधी अखर्चित राहून परत जातोय हेच खरं दुर्दैव आहे. मी काही केलं, कसंही वागलो तरी माझं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही हा आविर्भाव लोकसेवक असणाऱ्या अधिकाऱ्यांनी बाळगणं विकासाला घातक ठरतोय. अशा लोकांमुळे प्रशासन आणि यंत्रणा नाहक बदनाम होते. प्रशासनावरचा लोकांचा विश्वास उडालाय. राजकीय व्यवस्थेनंही याचा विचार करायला हवा, कारण ही प्रवृत्ती त्यांच्यासाठीही घातक आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अनामिका जाधव यांच्या तडकाफडकी बदलीचा घेतलेला निर्णय घाई गडबडीचा असेलही, म्हणूनच मॅटनं त्याला स्थगिती दिली. परंतु पालकमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय योग्यच होता. त्यांनी केलेल्या कारवाईचं उलट कौतुक करायला हवं, कारण जनमताचा अंदाज घेत त्यांनी ही भूमिका घेतली. त्यामुळे अशी प्रवृत्ती वेळीच न ठेचल्यास भविष्यात त्यात अधिक वाढ होणार आहे. मॅटची लाईफलाईन वापरत असे अधिकारी त्यावर पडदा टाकायचा प्रयत्न करणार आहे. परंतु मॅटच्या स्थगितीनंतर अनामिका चव्हाण यांच्या कामकाजाची खातेनिहाय चौकशी होणारच आहे. तशा हालचालीही सुरू झाल्या. अकार्यक्षम आणि उदासीन अधिकाऱ्यांना हा एक इशारा आणि वेळीच सावध होण्यासाठी ज्वलंत उदाहरण आहे. विकासात आड येणाऱ्यांची गय केली जाऊ नये. आपण सेवक आहोत याचं विसर पडून भलत्याच आविर्भावात अधिकारी वावरतायत. त्यामुळे विकासात अडथळे येत आहेत. सिंधुदुर्गच्या विकासासाठी आलेला निधी अखर्चित का राहिला याचं त्रयस्थपणे परीक्षण केलं तर सगळं गौड बंगाल समोर येईल. टेंडर टोळीचे बुरखेही फाटतील. एकीकडे राज्याकडून जिल्हा विकासासाठी येणारा निधी कमी होत चाललाय. जिल्ह्याला निधी कमी केला म्हणून प्रसंगी स्वतःच्या सरकारला आमचे लोकप्रतिनिधी संसदेत जाब विचारत होते. परंतु जर येणाऱ्या निधीतील बहुतांश निधी अखर्चित राहून परत जात असेल तर यासारखं दुसरं दुर्भाग्य ते नव्हे. काही तांत्रिक अडचणी, कमी मनुष्यबळ यामुळे अडचणी सुद्धा येत असतील. परंतु रोजच्या जीवनात अडथळे निर्माण करणारे प्रश्न हे अधिकारी पूर्ण करत नसतील आणि आलेला निधी परत जात असेल तर असे अधिकारी हवेत तरी कशाला? जनतेच्या पैशातून पोसायला. याचा सारासार विचार करून पालकमंत्री महोदयांनी तडकाफडकी भूमिका घेतली आणि म्हणूनच त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं जनसामान्यांकडून स्वागत होत आहे. अधिकार आणि खुर्चीची गुर्मी डोक्यात गेली असेल तर वेळीच अशा लोकसेवकांना जागा दाखवून देणं काळाची गरज आहे आणि ते काम मंत्री महोदयांनी केलंय. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202.
मंत्र्यांची फसवणूक असा विषय नाही. मी समजून घ्या मी काय बोलतो. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये एका खासगी एजन्सीने रोजगार मेळावा घेतला. ह्या रोजगार मेळावा घेत असताना गेल्या अनेक वर्ष ह्या सिंधुदुर्गातला एक प्रश्न आहे बेरोजगारीचा, की कुठच्याही तऱ्हेच्या कंपन्या, मोठ्या कंपन्या या सिंधुदुर्गात आलेल्या नाही किंवा विकासाच्या मुद्द्यावर फक्त राजकारण केलं गेलं, परंतु रोजगार देण्याच्या मागे किंवा इथले प्रश्न सोडवण्यास संदर्भात कुठच्याही तऱ्हेचं राजकारत्यांना यश येताना दिसत नाही. आणि त्यांचं अपयश पडद्याच्या मागून जर झाकण्याचा प्रकार होत असेल कालच्या मेळाव्याच्या दृष्टीने, तर तो उघडा पाडण्यासाठी म्हणून आम्हाला मोर्चे काढावे लागतील. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये एक गोष्ट समजून घ्या, की कालचा जो मेळावा घेतला गेला त्यामध्ये तासनतास आमचे जी काही भाऊ असतील, बहिणी असतील, ह्या तासनतास तिथे उन्हामध्ये तात्कळत होत्या आणि त्यांची 1 मिनिटाचा फक्त इंटरव्ह्यू घेतला गेला. 1 मिनिट सुद्धा त्यांना आज इंटरव्ह्यूसाठी बोलवलं किंवा त्यांची चर्चा झाली नाही. आणि त्यांना नंतर कॉल करतो म्हणून सांगितलं, कॉल दिलेला नाही, अपॉइंटमेंट लेटर दिलेली नाही, अशी चेष्टा केली गेली. म्हणजे एक प्रकारचं झालं असेल, ठीक आहे, काही मुलांना मिळालं की नाही मिळालं इतपत आम्हाला अजून काही नाही, परंतु ज्यांना अजून कॉल केलेले नाही ती मुलं आम्हाला सातत्याने फोन करतायत. तर अशा तऱ्हेचं होऊ नये म्हणून आपल्या कुठंतरी इथल्या आमदार असतील, मंत्री असतील, जी जबाबदार आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं इथल्या युवकांसाठी कुठंतरी कंपन्या आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आज आदाळी MIDC चांगल्या धर्तीवरच म्हणजे केंद्रबिंदू ठरला असता. जर इथे रोजगार आले असते, इथे कंपन्या आल्या असत्या, तर आज इथला युवकांचा जो काही युवक आज परराज्यामध्ये, गोव्यासारख्या राज्यामध्ये आमचे नोकरीला जात आहेत, आज दिवसाला सकाळी उठतात आणि 60 किलोमीटर नोकरीच्या म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये तिथून 60 किलोमीटर जातात आणि पुन्हा रात्री 60 किलोमीटर येतात. याच्यामध्ये अनेक युवकांचे वेळोवेळी अपघात झालेले आहेत, निधन पावलेले आहेत, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. म्हणजे करता करता जर युवक घरातला गेला त्याच्यानंतर जे काही आज उपासमारीची वेळ अनेक घरातल्या मंडळींवर आलेली आहे ती टाळण्यासाठी, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी कुठंतरी राजकारत्यांनी पुढाकार घेऊन तिथलं गांभीर्य लक्षात घेऊन प्रश्न सुटले पाहिजे. परंतु गेले 6 महिने झाले हे सरकार स्थापन होऊन, इथं केंद्राचे उद्योग मंत्री सुद्धा सिंधुदुर्गातले आहेत, राज्याचे उद्योग मंत्री सुद्धा कोकणातले आहेत, सिंधुदुर्गातले आहेत. इथं 4-4, 3-3, 4-4 कॅबिनेट मंत्रीपद सिंधुदुर्गात असताना कुठचाही रोजगार येताना दिसत नाही, कुठची प्रगती होताना दिसत नाही. कुठच्याही बाबतीत बोलायचं तर बघा, म्हणजे हा रोजगारांचा प्रश्न राहिला, रोजगार कुठे उपलब्ध नाही किंवा कंपन्या कुठच्या येत नाही. आरोग्याच्या बाबतीत तीच बोंबाबोंब आहे. शिक्षणाच्या बाबतीत काय सुधारणा, काही नाही. पर्यटनाच्या बाबतीत काही नाही. इथले लोकांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत, कुठचाच प्रश्न नाही. मग अशा तऱ्हेने जर आज लोकांचे प्रश्न म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी मंत्रीपद हवं असेल, स्वतःच्या विकासासाठी जर मंत्रीपद हवं असेल आणि जनतेच्या कामांचा जर विसर पडत असेल, जनतेच्या हिताचा जर तुम्हाला विसर पडत असेल, तर नक्कीच येणाऱ्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर किंवा इथले जे आमदार आहेत किंवा इथले जे जबाबदार हे आहेत त्यांच्या बंगल्यावरती आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने 100% मोर्चे काढले जातील आणि त्यांना त्याची आठवण करून दिली जाईल. त्यांनी दिलेलं वचन, त्यांनी दिलेली आश्वासनं यांची त्यांना तिथं जो काही विसर पडलाय ती नक्कीच त्यांना जाग आणून दिली जाईल. दीपक केसरकर असतील, नारायण राणे असतील, ह्या सर्व म्हणजे आज राणे केंद्रात मंत्रीपद, केंद्रीय मंत्री आहेत, उद्योग मंत्री, त्यांच्या वतीने असेल अनेक जनतेला आश्वासन दिलेली आहेत. दीपक केसरकरांनी दिलेली आहेत. उदय सामंतांनी सुद्धा त्यावेळी हे असताना सुद्धा दिलेली आहेत. तर ह्या सर्वांनी दिलेली आहेत. सध्याचे विद्यमान पालकमंत्री आहेत चव्हाण साहेब, ते सुद्धा देत आहेत. मग ह्या सर्वांनी कुठंतरी आज सिंधुदुर्गाचं गंभीर प्रश्न जो आहे, इथला भेडसावणारा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. ज्यावेळी माझ्या मते 2019 निवडणूक सुद्धा ह्याच्यावर महत्वाची झाली, विधानसभेची निवडणूक सुद्धा महत्वाचा मुद्दा होता की इथल्या युवकांचा रोजगार हा मुद्दा होता. आणि असं असताना सुद्धा आजपर्यंत म्हणजे आडाई MIDC उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, त्यावेळी सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री असताना त्यावेळी तिथली प्रगती बघा. MIDC लेव्हलिंग करत असेल, काम फास्ट धर्तीवर होतं. त्यावेळी 2-3 उद्योगपती सुद्धा आले होते, त्यांच्या मीटिंग झाल्या होत्या. परंतु आता गेल्या 6 महिन्यात कुठच्याही तऱ्हेची प्रगती दिसत नाही. मग ह्या सगळ्या याच्यात
तुम्ही आज दीपक केसरकरांवर जास्त रोष आमचा असणारच, कारण ते स्थानिक आमदार आहेत. त्यांनी तर दरवेळी जनतेला सांगितलेलं आहे की इथले हे प्रश्न सोडवणार, ते प्रश्न सोडवणार, चष्म्याचा कारखाना आणणार, इथल्या 1,00,000 रोजगार, 1,000 युवकांना रोजगार देणार, हे करणार, ते करणार. मग आजच्या घडीला एका मुलाला सुद्धा नोकरी मिळत नाहीये यांच्याकडून. 1,000 तर सोडून द्या, एका मुलाला नोकरी मिळत नाही. असं जर एक रोजगार येत नाही तुमच्याकडून, एका मुलाला रोजगार मिळत नाहीये, अशा तऱ्हेचं होत असेल तर फसवणूक आम्ही कशा तऱ्हेने गप्प बसायचं आणि कशा तऱ्हेने अपेक्षा करावी आमच्याकडून विरोधक म्हणून आम्ही गप्प बसू? 100% जनतेच्या आणि युवकांसाठी हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. जर स्थानिक आमदाराला, नेत्याला माहीत नसेल असं होऊ शकत नाही. आमचं असं म्हणणं आहे की आपलं अपयश झाकण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी हे मुद्दाम मेळावे इथे घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून सवाल विचारतोय की जर हे मेळावे तुम्हाला जर माहिती नव्हते तर त्याची कारण मीमांसा सांगायची आहे तुम्ही, अन्यथा जर तुमच्या थ्रू ते मेळावे झाले असतील तर अशा आमच्या तरुण तरुणांना 5,000साठी पूर्णपणे संपूर्ण दिवस त्या उन्हात थांबून तुम्ही काय साध्य करून पाहताय आणि लोकांच्या जीविताशी जो खेळ चाललाय तुमचा, तो तुम्ही जर थांबवणार नसाल तर मात्र आमचे तालुका प्रमुख रुपेश राऊत जे बोलले तुमच्या घरांवर किंवा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला घेराव मोर्चे आम्हाला घालावे लागतील. तुम्हाला तुमच्या माध्यमातून हेच सांगतोय, आमचा दाट संशय असा आहे की येणारा काळ आपण काय करू शकलो नाही ह्याचं हे झाकण्यासाठी असे मेळावे घेऊन आपण करत असलेली विकृत कामं किंवा नको असलेली कामं किंवा आपल्याकडून न होणारी कामं ह्याची डायव्हर्शन करणं, लोकांची दिशाभूल करणं, लोकांचं केंद्र मतं वेगळी करणं हा इथल्या नेतृत्वाचा भाग आहे किंवा त्यांचा तसा प्रयत्न आहे, हे आमचं दाट संशय आहे. त्याच्यामुळे दीपक केसरकरांना थेट सवाल आहे की हा मेळावा तुमच्या माध्यमातून झाला की तो तुम्हाला माहित नाही, जर झालं असेल तर तुम्ही लोकांची दिशाभूल ही 5,000साठी करताय काय? आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झालाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर जवळ हा अपघात घडला. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले.
तर आमदार कदम सुदैवानं बचावले असून किरकोळ मार लागल्याची माहिती मिळते. आमदार कदम मुंबईकडे जात होते, याचवेळी त्यांच्या वाहनाला अपघात झालाय. आमदार योगेश कदम हे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. ते दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार योगेश कदम मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर जवळ एका भरधाव डंपरनं त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला. आज मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. रात्री 10:15च्या सुमारास हा ॲक्सिडेंट झाला. परंतु आई जगदंबेच्या कृपेने आपण सर्वांच्या आशीर्वादाने मी माझे सर्व सहकारी आम्ही ह्या ॲक्सिडेंटमधनं सुखरूप बचावलेलो आहोत. आपण कोणीही आमची चिंता करू नका. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज एका मोठ्या अपघातामधून आम्ही वाचलोय. परंतु मला कुठल्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही आणि पुढचे सगळे कार्यक्रम माझे नियोजित कार्यक्रम जसे होते तसेच मी करणार आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे असेच आमच्या सर्वांच्या पाठीशी असू द्या. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल, रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळतील. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. अभयराणी मित्रमंडळाच्या वतीनं कणकवली प्रो कबड्डीच्या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असून जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. तसेच या प्रो कबड्डीच्या माध्यमातून निर्माण होणारे खेळाडू हे मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील सहभागी झालेत. त्यामुळे यंदाच्या प्रो कबड्डीमध्ये मोठ्या संख्येनं कबड्डी संघ सहभागी झालेत, अशी माहिती अभयराणी मित्रमंडळाचे अध्यक्ष ओमकार राणे यांनी दिली आहे. सिंधुदुर्गात कबड्डी स्पर्धा म्हटली की प्रथमतः नाव येतं ते अभयराणी मित्रमंडळाचं. कारण या ARM म्हणजेच अभयराणी मित्रमंडळाच्या वतीनं सलग 3 वर्ष कबड्डी प्रीमियर लीग सुरू ठेवली आहे. कबड्डी प्रेमींची मनं जिंकली आहेत. या कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू देखील सहभागी होतात आणि हेच खेळाडू मुंबई प्रो कबड्डी मध्ये देखील निवडले जातात. त्यामुळे या प्रो कबड्डी लीगला विशेष महत्त्व आलंय. अभयराणी मित्रमंडळाच्या वतीनं विविध सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. सलग 3ऱ्या वर्षी या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती अभयराणी मित्रमंडळाचे अध्यक्ष ओमकार राणे यांनी दिली आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे, सागर राणे, संदेश आर्डेकर, यश पालव, प्रथम सावंत, रुपेश साळुंखे, रोहन चव्हाण, शिवशंकर पारगावकर, रुपेश वाळके उपस्थित होते. आम्ही दरवर्षीप्रमाणे सातत्याने कबड्डीचे आयोजन करत आलो आहोत. तसेच ह्या वर्षी सुद्धा आम्ही कबड्डीचे आयोजन केले आहे. तर हे कबड्डीची स्पर्धा म्हणजे 2 गटांमध्ये होतात. एक तर पुरुष गटामध्ये होते, ते आम्ही लिलाव पद्धतीमध्ये करतो. हे स्थानिक जेवढे आहेत ना आपले, म्हणजे जे स्थानिक याच्यामधले जे मालक आहेत, हे लिलाव पद्धतीमध्ये खेळाडू घेतात आणि त्याच्यानुसार ते स्पर्धा आम्ही घेतो. त्यांची तारीख ही 13 तारीख आणि 12 आणि 13. तसेच आम्ही महिलांची स्पर्धा हे 14 तारीखला घेतो आणि ते जिल्हास्तरीय म्हणून असतात. ह्या स्पर्धेमध्ये पुरुषांचे 7 संघ खेळतात. ते खेळाडू लिलाव पद्धतीने दिलेले असतात. त्याच्यानंतर लेडीजचे म्हणजे जिल्हास्तरीय स्पर्धा ही जिल्ह्यात होत नाही, ते आमच्या मंडळाने गेल्या वर्षी पण सुरू केलेली आहे. तर लेडीजचे 10-12 संघ ह्या स्पर्धेमध्ये असतात. 12-13ला पुरुष गटांची स्पर्धा आहे. पुरुष गटांचं उद्घाटन 12 तारखेला होणार आहे आणि महिलांचं 14 तारखेला होणार आहे उद्घाटन. 10-5-10ची आम्ही मॅच खेळवतो. हां, 10-5-10. कणकवलीतले क्रीडाप्रेमी सांग दरवर्षीप्रमाणे दरवर्षी जसे आम्हाला साथ देतात. म्हणजे दरवर्षी क्रीडारसिक ज्या पद्धती उपस्थित असतो त्या ह्याच्यात यावर्षी पण क्रीडारसिकांनी आम्हाला साथ द्यावी हीच आमची अपेक्षा आहे क्रीडारसिकांकडनं आणि जास्तीत जास्त क्रीडारसिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आता चक्क फ्लॅटच्या दरात तयार बंगलो. आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन
दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण उपलब्ध. बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 86 057 41 030 आणि 95 45 18 99 89. सिंधू रत्न योजना समितीचे सदस्य तसेच समृद्धी फाउंडेशनचे प्रेरणास्थान किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कणकवली येथील राम मंदिर येथे सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी सकाळी 10:30 वाजता लघुरुद्र अभिषेक तसेच दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद आयोजन करण्यात आला होता. यावेळी बहुसंख्य भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. अक्कलकोट येथे रुद्राभिषेक आणि अभिषेक समाधी मठ अक्कलकोट इथे आम्ही कार्यक्रम केला आहे आणि असेच कार्यक्रम आलोचक बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम वाढदिवसानिमित्त केले आहेत. आणि आमच्या येत्या 2024 मध्ये यासाठी आमचे खासदार व्हावेत एवढीच आमची रामाच्या चरणीची प्रार्थना आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचे बंधू सिंधू रत्न योजनेचे संचालक आणि आमचे सर्वांचे प्रेरणास्थान किरण भैयाजी सामंत यांचा 50वा वाढदिवस आम्ही उत्साहात इथे साजरा करतोय. त्यानिमित्त आमच्या कणकवलीच्या श्रीराम मंदिरात लघुरुद्र अभिषेक आणि महाप्रसादाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आमच्या सामंत साहेबांना, किरणजी सामंत साहेबांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी आणि राजकीय कारकीर्द त्यांची उत्तरोत्तर बहरावी यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आमच्या सामंत साहेबांचा झेंडा आणि आमच्या सामंत साहेबांचा पर्यायाने बाळासाहेबांच्या शिवसेना झेंडा ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यावर डौलाने फडकावा हीच आमची प्रभू रामाचरणी इच्छा आहे आणि त्यानिमित्त हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमची अशी इच्छा आहे की 2024 येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाचं तिकीट माननीय किरणजी सामंत यांना मिळावं आणि भरघोस मताने सामंत साहेब निवडून यावेत किरणजी सामंत हीच आमची ह्या प्रभू रामाचरणी या वाढदिवसा दिनानिमित्त प्रार्थना आहे. आणि त्यानिमित्त हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथे जमलेले आहेत आणि दुपारी आता आरती होणार आहे. आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केल्याने असे आज जिल्ह्यात आम्ही प्रत्येक तालुक्यात आमचे हे तालुक्याचे मालवण तालुका राणे विश्वास गावकर यांनी सुद्धा वायंगणीच्या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मठात अभिषेकाचा कार्यक्रम तिथेही महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला. अक्कलकोट स्वामीच्या मठातही दुग्धाभिषेक आणि लघुरुद्राचा कार्यक्रम आज सकाळी आम्ही आयोजित केला होता. अशा विविध उपक्रमांनी हा कार्यक्रम दुग्धाभिषेक आणि लघुरुद्राचा कार्यक्रम आज सकाळी आम्ही आयोजित केला होता. अशा विविध उपक्रमांनी हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतो आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भविष्यातले खासदार आमचे किरणजी सामंत व्हावे हीच आमची आज या वाढदिवसानिमित्त परत एकदा रामाचरणी इच्छा अर्पण करून हा वाढदिवस विविध उपक्रमाने आम्ही साजरा करतोय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tiger Super Soft Shirts. तर उद्धव आणि रश्मी ठाकरे संजय राऊतचं तोंड चपलेनं फोडतील, नारायण राणे यांचा इशारा. वैभव नाईकांच्या अडचणी वाढणार, कणकवलीतील मालमत्तेची मोजमापे सुरू. आणि विकासाआड येणारे अधिकारी हवेत कशाला, पालकमंत्र्यांची भूमिका योग्यच. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tiger Super Soft Shirts.